नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 10 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, संतोष ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर पश्चिम बंगालने जिंकले आहे। यानंतर पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर लागू केला? तर रशिया या देशाने। यानंतर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संरक्षण मंत्रालयाने। यानंतर पुढील प्रश्न, तर UIDAI चे CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर कोणत्या देशात 1 जानेवारी 2025 पासून बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली? तर स्वित्झर्लंड या। यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 विकेट घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज कोण बनला? तर जसप्रीत बुमराह बनलेला आहे। यानंतर पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले? तर सई परांजपे यांना सन्मानित केले आहे। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य सरकारने जानेवारी 2025 मध्ये हिंदू आणि शीख धर्मगुरूंसाठी पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली? तर दिल्ली या। यानंतर जानेवारी 2025 मध्ये असोचॅमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आली? तर मनीष सिंघल यांची। यानंतर पुढील प्रश्न आणि शेवटचा कालचा प्रश्न होता, जागतिक कुटुंब दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 1 जानेवारी रोजी साजरा केला जातो। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या राज्याने वनस्पतींच्या संवर्धनासाठी महाभारत वाटिकाची स्थापना केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, उत्तराखंड या। कोणत्या? तर उत्तराखंड या। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर उत्तराखंड वन विभागाने हल्द्वानी येथे महाभारत वाटिकाची स्थापना केली आहे, ज्यामध्ये पीपल, बरगडी आणि हरसिंगार यांसारख्या महाभारतामध्ये नमूद केलेल्या 37 वनस्पती प्रजाती आहेत। तर यानंतर उद्यान धर्माला पर्यावरण संवर्धनाशी जोडते आणि वन पर्वाच्या शिकवणींवर वने आणि वन्यजीवांच्या महत्त्वावर प्रकाश टाकते। यानंतर उत्तराखंड विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर मुख्यमंत्री सध्याचे पुष्कर सिंह धामी, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग आणि राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन, लक्षात ठेवा। यानंतर सरोवर आहे सत्तल, रकस्थल आणि नैनीताल व मलाताल। यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क, यानंतर गंगोत्री राष्ट्रीय उद्यान। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर बालविवाह समाप्त करण्यासाठी कोणत्या देशाने मोहीम सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नेपाळ या देशाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर नेपाळचे मंत्री किशोर साहसुद्दीनी बाल हक्क कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली बालविवाह मुक्त नेपाळ मोहीम सुरू केली आहे। तर या उपक्रमाला जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन आणि BASC नेपाळ यांचे समर्थन आहे। यानंतर मित्रांनो, नेपाळ विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी काठमांडू, सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC चे नवीन अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, फ्रँक लेसियस यांची। कोणाची? तर फ्रँक लेसियस यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर IOC चा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती। स्थापना 23 जून 1894 मध्ये झाली। मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंड मध्ये। यानंतर पुढील प्रश्न, तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मनू भाकर यांना।
ऑप्शन बी डी गुकेश यांना, ऑप्शन सी प्रवीण कुमार आणि ऑप्शन डी हरमनप्रीत सिंग यांना प्रदान करण्यात आलेला आहे. म्हणजेच योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वरील सर्वांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने मनू भाकर, डी गुकेश, प्रवीण कुमार आणि हरमनप्रीत कौर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. तर मनू भाकर यांना नेमबाजीमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक मिळाले आणि डी गुकेश हे बुद्धिबळ मध्ये सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनलेला आहे. यानंतर प्रवीण कुमार हे उंच उडीमध्ये पॅराऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक मिळाले आणि हरमनप्रीत कौर यांना हॉकीमध्ये ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळालेले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा. तर वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी जिंकले आहे. म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी न्यूयॉर्क मधील 2-2 स्कोर आणि 3 सडन डेथ ड्रॉ नंतर 2024 वर्ल्ड ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप मध्ये बरोबरी साधली आहे. तर ज्यानंतर मॅग्नस कार्लसन आणि इयान नेपोनियाची यांनी जागतिक ब्लिट्झ विजेतेपद सामायिक केले आहे. यानंतर महिला वर्गामध्ये चीनच्या झू वेनजूजने लेई टिंगजीला पराभूत करून महिला गटाचे विजेतेपद पटकावले आहे, हेही लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर कोणता देश युरोपियन युनियन म्हणजेच ईयूच्या शेंजेन क्षेत्राचा पूर्ण सदस्य बनला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. म्हणजेच रोमानिया आणि बल्गेरिया. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर रोमानिया आणि बल्गेरिया जानेवारी 2025 रोजी अधिकृतपणे युरोपियन युनियन म्हणजेच ईयूच्या शेंजेन क्षेत्रांचे पूर्ण सदस्य बनतील. यानंतर आतापर्यंत दोन्ही देशांचे शेंजेन क्षेत्राचे अंशत सदस्यत्व होते. तर आता 27 ईयू सदस्य राज्यांपैकी 25 सायप्रस आणि आयर्लंड वगळता शेंजेन क्षेत्राचे सदस्य आहेत. तर यानंतर शेंजेन क्षेत्र सदस्य देशांच्या नागरिकांना काम, व्यवसाय, पर्यटन इत्यादी कारणांसाठी कोणत्याही तपासण्या आणि सीमा निर्बंधांशिवाय दुसऱ्या देशात प्रवास करण्याची विनामूल्य सुविधा प्रदान करते. यानंतर आपण बल्गेरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. राजधानी आहे सोफिया. सध्याचे राष्ट्रपती रुमेन रादेव आणि सध्याचे पंतप्रधान आहेत गोरित्सा युनचारोवा कोझारेवा. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर चलन आहे बल्गेरियन लेव. यानंतर पुढील माहिती पाहूयात रोमानियाची. तर राजधानी आहे रोमानियाची बुखारेस्ट. चलन आहे रोमानियन ल्यू आणि सध्याचे पंतप्रधान मार्सेल सिओलाकू. कोण आहेत? मार्सेल सिओलाकू. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न पाहूयात 7वा. तर माती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आणि शेतीला चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेने जीवाणू विकसित केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, IIT बॉम्बे या. कोणत्या? तर IIT बॉम्बे या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT बॉम्बे येथील संशोधकांनी माती प्रदूषणाचा सामना करण्यासाठी एक अभूतपूर्व उपाय विकसित केला आहे. यानंतर संशोधकांनी मातीतील विषारी प्रदूषकांचे सेवन करण्यास आणि आवश्यक पोषक द्रव्ये निर्माण करण्यास सक्षम जीवाणू ओळखले आहे. तर यानंतर हे जीवाणू हानिकारक पदार्थांना तोडण्यास मदत करतात आणि वनस्पतींची वाढ वाढवतात. यानंतर पुढील प्रश्न. तर भारतातील पहिली कोस्टल वॉटर बर्ड सेन्सस कोठे सुरू झाली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, जामनगर मध्ये. कोठे? तर जामनगर मध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जामनगर सागरी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यात भारतातील पहिली कोस्टल एक्वाटिक बर्ड सेन्सस सुरू झाली आहे. तर गुजरात मधील सागरी राष्ट्रीय उद्यान आणि सागरी अभयारण्य हे भारतातील पहिले नियुक्त सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. तर जामनगर जिल्ह्यात 50हून अधिक जलचरांसह स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या 300हून अधिक प्रजाती आहेत. यानंतर आपण गुजरात विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे गांधीनगर. सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. यानंतर राष्ट्रीय उद्याने. तर गीर राष्ट्रीय उद्यान,
वेळावदार राष्ट्रीय उद्यान, बनसाडा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान. आणि लोकनृत्य आहे गरबा, हेही लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन कोठे झाले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मध्य प्रदेशमध्ये झाले. कोठे? तर मध्य प्रदेशमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 3 जानेवारी 2025 रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथील रवींद्र भवन येथे 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन केले आहे. तर 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित केली जाणार आहे. तर यानंतर मध्य प्रदेश विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, राजधानी भोपाळ आहे, मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल मंगूभाई पटेल, आणि लोकसभेच्या 29 जागा, राज्यसभेच्या एकूण 11 जागा आहेत. यानंतर मित्रांनो 10वा प्रश्न, तर सावित्रीबाई फुले यांची जयंती भारतात कधी साजरी केली जाते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 3 जानेवारी रोजी. केव्हा? तर 3 जानेवारी रोजी. तर यानंतर सावित्रीबाई फुले जयंती 2025 भारतात दरवर्षी 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. तर सावित्रीबाई फुले कवयित्री, महान समाजसुधारक आणि भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा, तर अलीकडेच के.एस. मणिलाल यांचे नुकतेच निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी वनस्पती शास्त्रज्ञ. या कोणत्या? तर वनस्पती शास्त्रज्ञ होते ते. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर जानेवारी 2024 रोजी प्रख्यात वनस्पती शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते के.एस. वयाशी संबंधित आजारामुळे मणिलाल यांचे निधन झाले. तर 2020 मध्ये त्यांना विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर कोणत्या मंत्रालयाने 2025 हे सुधारणेचे वर्ष म्हणून घोषित केले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.